इकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदानाला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। इथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असली तरी नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी ही लढत पाहायला मिळणार आहे। या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। 2133 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत। 18,27,000 मतदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही थेट लढत पाहायला मिळते। त्यामुळे जनता आता कुणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे उमेदवार सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी सुद्धा मतदान केलेले आहे। त्यांना विचारूया, काय सांगाल तुम्ही, कशाबद्दल मतदान केले, काय आवाहन कराल तुम्ही? माननीय राहुलजी गांधी आणि खरगेजी यांनी जे 5 वचन दिले आहे भारताच्या आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, हे 5 वचनं आम्ही महाविकास आघाडीची सरकार इंडियामध्ये स्थापित करून या वचनाला पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू। यामध्ये महिलांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी या सगळ्यांसाठी हे वचनं दिलेले आहेत। ही आता माझी एकट्याची लढाई राहिलेली नाही आहे, तर ही जनतेने आपल्या अंगावर ही लढाई घेतलेली आहे। या अन्यायाच्या विरुद्ध, भाजप सरकारच्या, तानाशाही सरकारच्या विरोधामध्ये लोकांनी स्वतःच्या अंगावर हे लढाई घेतलेली आहे आणि विकासशून्य या भाजप सरकारला पाळण्याचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि सगळ्यांचा कौल महाविकास आघाडीलाच आहे। आणि या भंडारा गोंदिया जिल्ह्यातलीच नाही तर पूर्ण भारतातली हे ऐतिहासिक इथं जीत राहणार आहे आणि आमची सरकार इथं स्थापन होणार आहे। माननीय नाना भाऊ यांच्या आशीर्वादाने या आपण निवडणुकीला समोर जात आहोत। मी एक शेतकरी आहे आणि डॉक्टरसुद्धा आहे, तरी मला या शेतकऱ्यांचे ज्या मूलभूत गरजा आहेत, आमच्या फील्डच्या, डॉक्टरी फील्डच्या ज्या प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, या सगळ्यांना मी इमानदारीने सोडवण्याचा प्रयत्न करीन